हॅलो गाईज, माझं नाव सायली शिंदे आहे. सायलीची भटकंती या चॅनलवर आपले स्वागत आहे. हा माझा मुलगा सात्विक आणि आम्ही चाललो कोल्हापूरला. आमची बस होती दादरवरून, तर आम्ही विरारवरून निघालो आहोत दादरला जायला. ट्रेनला नेहमीसारखी गर्दी नव्हती, पण ट्रेन हळूहळू भरत चालली होती. जे वसई विरारला राहणारे असतील त्यांना आपल्या इकडचा गर्दीचा अनुभव असेलच. तर आम्ही आलो दादरला आणि ही होती आमची बस. बस छान होती आणि सीट्स पण कम्फर्टेबल होत्या. बसच्या आत जाऊन सीट चेक करून आम्ही आत सेट झालो. सात्विकचा हा एक्सपिरियन्स पहिल्यांदाच होता, म्हणून त्याला बस आणि बसमध्ये बेड असतो हे पाहून त्याला खूप मजा आली. सकाळ झाली आणि आम्ही पोहोचलो कोल्हापूरला. हे आमचं होतं हॉटेल. आम्ही हॉटेलपासून महालक्ष्मीचं मंदिर अगदी 2 मिनिटांवर होतं, म्हणून आम्ही हे हॉटेल चूज केलं होतं. हॉटेलवर येऊन बुकिंगची प्रोसिजर कंप्लीट करून आम्ही रूममध्ये गेलो. हॉटेल पण मस्त होतं आणि वाईब पण छान येत होती तिथे. हॉटेलचं नाव दर्शन हॉटेल. हॉटेलच्या रूम पण क्लीन होती आणि स्टाफ पण छान होता. हे हॉटेलचं इंटरन्स होतं आणि माझे मिस्टर हॉटेलची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करत होते. बस स्टँडवरून जे दादा आम्हाला हॉटेलवर सोडायला आलेले त्यांनाच आम्ही कॉल केला आणि बोललो आम्हाला तुम्हीच सगळीकडे फिरवा. आम्ही फ्रेश होऊन ब्रेकफास्ट केला आणि रेडी होऊन निघालो. तर आम्ही आता आलो आहोत न्यू पॅलेस पाहायला. आणि आम्ही कोल्हापूरला पहिल्यांदा आलो होतो, म्हणून हे सर्व अनुभव आम्ही पहिल्यांदाच घेत होतो. तिकीट काढून झालं आणि आम्ही आत एंट्री केली. आजूबाजूचं वातावरण एकदम छान होतं. आत्ताच पाऊस पडून गेल्याने आजूबाजूला झाडी एकदम हिरवगार होतं. पहिल्या गेटपासून मेन गेटपर्यंत जायला घोडागाडीची पण सोय आहे इथे. कोणाला आवडत असेल तर जाऊ शकता. कार, ऑटो पार्किंगला इकडे उत्तम सोय आहे. डाव्या बाजूला पार्किंग आणि उजव्या बाजूला पाळीव प्राणी आहेत. खूप सारा हरणींचा कलप, शेळ्या, मोर, बदक असे प्राणी खूप सारे आहेत. आता आम्ही पोहोचलो आहोत शाहू महाराजांच्या न्यू पॅलेसच्या म्युझियमच्या मेन गेटकडे. आम्ही रिक्षातून उतरलो आणि नंतर रिक्षावाले दादा बोलले तुम्ही आतमधून फिरून या, मी इकडे थांबतो. बाहेर आल्यावरती मला कॉल करा. मग आम्ही चालत चालत पुढे निघालो. याच्या अगोदर हे टी व्हीमध्ये पाहिलं होतं, मोबाईलमध्ये बघितलं होतं आणि स्टोरीजही वाचल्या होत्या, पण हे समोरासमोर पहिल्यांदा बघून खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही पूर्ण पॅलेस एक्सप्लोअर केला. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती. आम्ही बाहेर फिरलो, आतमध्ये फिरलो, खूप सारे फोटोज काढले आणि निघालो ज्योतिबाच्या दर्शनाला. तर आम्ही आता आलो ज्योतिबा मंदिराकडे. आज खूप प्रसन्न असं वातावरण होतं. सर्वकडे गुलालच गुलाल. मंदिर बाहेरून छोटं वाटत होतं, पण आतून खूप मोठं होतं. आणि हे दगडांनी बनलेलं मंदिर खूप जुनं आहे. आज जाऊन ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिराच्या गोल राऊंडचा परिसर पाहिलं, बाहेर फोटोज काढले आणि निघालो पन्हाळगड पाहायला.